तर बदलापूर प्रकरणामध्ये उदय कोतवाल आणि तुषार आपटेला आता जामीन मिळालेला आहे। अटकेनंतर एकाच दिवसामध्ये दोघांना जामीन मिळालेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। बदलापूर प्रकरणामध्ये उदय कोतवाल आणि तुषार आपटेला जामीन मिळालेला आहे। न्यायालयीन कोठडीत त्यांना सुनावण्यात आलेली होती आणि आता त्यांना लगेचच जामीन सुद्धा मिळालेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी, 6 आरोपी हे दोघे जण होते, त्यांना अटक करण्यात आली आणि एकाच दिवसात आता दोघांना जामीन सुद्धा मिळालेला आहे। उदय कोतवाल आणि तुषार आपटेला काल अटक करण्यात आलेली होती, आज कोर्टामध्ये हजर करण्यात आलं, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आणि आता त्यांना जामीन सुद्धा मिळालेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। बदलापूर प्रकरणामध्ये उदय कोतवाल आणि तुषार आपटेला जामीन मिळालेला आहे। काही वेळापूर्वीच त्यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली होती आणि आता त्यांना जामीन सुद्धा मिळालेला आहे। बदलापूर प्रकरणानंतर हे दोघेही फरार झालेले होते आणि त्यांचा शोध जो आहे तो पोलिसांकडून घेतला जात होता। एकाच प्रकरणामध्ये जामीन आणि दुसऱ्या प्रकरणामध्ये अटकेची परवानगी। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, एका प्रकरणामध्ये त्यांना जामीन मिळाला आणि दुसऱ्या प्रकरणामध्ये अटकेची परवानगी मिळालेली आहे। हे दोघेही 6 आरोपी होते आणि या दोन्ही आरोपींना एका प्रकरणामध्ये जामीन मिळाला आहे तर दुसऱ्या प्रकरणामध्ये अटकेची परवानगी मिळालेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी पाहताय, बदलापूर प्रकरणामध्ये उदय कोतवाल आणि तुषार आपटेला एका प्रकरणामध्ये जामीन मिळाला आहे आणि दुसऱ्या प्रकरणामध्ये अटकेची परवानगी मिळालेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी।